तर मित्रांनो, परळीच्या पशु प्रदर्शनामध्ये एक म्हैस आलेली आहे जी गिनीज बुकमध्ये पण रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्या म्हशीचं नाव आहे राधा. 75 लाख रुपयाची मागणी झालेली म्हैस आहे असं त्यांनी बॅनरवर लिहिलेलं पण आहे, मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला या म्हशीची पूर्ण मुलाखत देतो मी, बघा पूर्ण. मालकांशी आपण डायरेक्ट बोलू. व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. म्हशीनं कुठली चॅम्पियनशिप घेतलेली आहे, काय नाही, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण कसं नाव दिलं आहे, काय नाही, अजून कुठले रेकॉर्ड यांनी घेतले, हे सगळं आपण बघणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आता मागल्या 2 महिन्यांपूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्वविक्रम केला होता. त्यामुळे तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस नोंद झाली. आता राधाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्ष झालेली आहे. विषय म्हणजे राधाने आतापर्यंत 25 कुरी प्रदर्शन केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसे महाराष्ट्र बाहेर आपल्या कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली होती. आतापर्यंत राधानं एक इंटरनॅशनल लेवलचे एक एक्सपो मध्ये तिला सिलेक्शन होण्याची तयारीत आहे. ते त्याचबरोबर ज्या छोट्या गायी असतात पुंग जातीच्या, त्या गायी भरपूर आहेत, पण आज छोट्या म्हशीची म्हैस आतापर्यंत जगात कुठंच नसल्यामुळे की ज्या ब्रिडिंग मधून सक्सेसफुल झालं तर छोट्या म्हशींची पैदास होऊ शकते. त्यानंतर खुराकामध्ये आम्ही तिला मकाचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिले जाते. त्याचबरोबर तिला आतापर्यंत एक पहिला कृषी स्पर्धेने 5 लाख रुपयाची मागणी झाली. जसजशी पुढे जात गेली तर आता तब्बल 75 लाख रुपयाची मागणी झालेला आहे. पण एक तिचा इंटरनॅशनल स्तरावर एक आपल्या इंडियाकडून एक युनिक पीस सादर करण्याची संधी भेटेल, तिला आपल्या लवकर सोनं करायचं. धन्यवाद. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मान मिळाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुरुवात आबाईची परभणी विद्यापीठातील कृषी स्पर्धेने सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आम्ही तिला अप्लाय केलं होतं. त्यानंतर त्यांचा एक 6 महिन्यानंतर आपल्याला एक रेकॉर्ड होऊ शकतं, त्यासाठी आपल्याला त्यांचा ईमेल भेटला होता. त्या ईमेल मधूनच तिला आम्ही तिच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या वर्ल्ड रेकॉर्ड कन्फर्मेशन नंतर आमचे जे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिला जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात, त्याचबरोबर इन्स्पेक्शन त्यांच्या मार्फत आपण करून त्यांचा अहवाल हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवर दाखल केला. त्या अहवालातून त्यांनीच आम्हाला 28 ऑक्टोबर 2025 रोजी जगातील सर्वात छोटी म्हैस असा राधाला एक इंटरनॅशनल लेवलचा ट्रेडमार्क मिळवून दिला आणि तिची एक इंटरनॅशनल लेवलला अशी नोंद झालेली आहे. पहिल्यांदा म्हणजे काय झालं, आवड ठेवायचं आदर्श चालू झालं तिच्यावर. आज टीम आली दिल्लीवरून विजिटला. काय म्हणतात इन्फॉर्मेशन हमारे नहीं वो दूसरे. मुर्रा